बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अंबड येथील ओबीसी एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर घणाघाती शब्दात टीका केली होती। त्यावर भुजबळांना राज्यात दंगली पेटवायच्या आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। तसंच मंत्री छगन भुजबळ यांनी सभेत ज्या पद्धतीनं टोकाचं विधान केलंय त्याला माझं समर्थन नाही असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे वडेट्टीवारही या सभेला उपस्थित होते। समाजाची बाजू मांडताना कुणीही टोकाची भूमिका मांडू नये, गावागावात वाद झालं, भांडण झालं तर कोण जबाबदार असेल असंही वडेट्टीवारांनी सुनावलं होतं। त्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मी राज्याचा मंत्री आहे, 56 वर्षापासून मी राज्यात आहे, मी जाती जाती तेढ का निर्माण करेन, काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान मलाही आहे। पण मनोज जरांगेंनी आतापर्यंत जेवढ्या सभा घेतल्या त्या सर्व सभांमध्ये मला लक्ष केलं, अश्लील भाषेत माझ्यावर टीका केली, तेव्हा देखील मी शांत राहिलो। मात्र नंतर नेत्यांची घरं पेटून देण्यापर्यंत मजल गेली तेव्हा मला बोलावं लागलं। राज्यात पेटवापेटवी मलाही नको आहे, पण जाळपोळ करणारे कोण यावर आधी मनोज जरांगेंनी बोलावं, मग छगन भुजबळांवर बोलावं। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची उद्या भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये सभा आहे। त्यावर छगन भुजबळ म्हणाले, जरांगेंचे स्वागत आहे, त्यांच्या सभेला माझ्या शुभेच्छा आहेत। स्वतंत्र मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मराठा समाजालाही आरक्षणाची गरज आहे, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं या भूमिकेला आमचा पाठिंबाच आहे। मात्र मराठा समाज सरसकट ओबीसीत आल्यास ओबीसींना आरक्षणाचा काहीच फायदा मिळणार नाही, ओबीसींना मिळालेलं आरक्षण व्यर्थ ठरेल। राज्यात सर्वत्र कुणबी नोंदी सापडतात। आतापर्यंत 29 लाख कुणबी नोंदी आढळल्यात। मग आतापर्यंत मराठा आरक्षण कुणी लपवून ठेवलं, असं करणारे कोण झारीतील शुक्राचार्य आहेत असा सवाल मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणाऱ्या मनोज जरांगे यांनी केलाय। मराठा समाजानं केव्हाच जातीवाद केला नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी पुणे शहरातील खराडीत सभा झाली। या सभेला संबोधित करताना त्यांनी उपरोक्त भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की मराठा समाजानं अनेकांना मोठं केलं, पण त्यानंतरही त्यांची सातत्यानं फसवणूक झाली। या प्रकरणी मराठा समाजासाठी नितीन करीर समिती गठीत झाली होती, पण त्या समितीच्या अध्यक्षांनाच आपण अध्यक्ष असल्याचं माहिती नव्हतं असं जरांगे म्हणाले। मराठा समाजानं केव्हाच जातीवाद केला नाही, त्यांनी नेहमीच सर्वांना मदत केली, सर्वांच्या अडचणीच्या काळात धावून जाण्याचं काम केलं। मागील 75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षातील सर्वच नेत्यांना मोठं करण्याचं काम केलं, सर्वांना आधार देण्याचं काम केलं, कारण त्यांना हे नेते आपले वाटले। मराठा समाजास विश्वास होता की त्या अडचणीच्या काळात मदत करतील। आज आमच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे, पण त्यांना कुणी मदत करत नाही, हे नेते आमच्या मुलांकडे पाहण्यास तयार नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले। अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 उभे गट पडले। त्यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा ठोकला। या प्रकरणी सध्या निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे। त्यातच आता अजित पवारांनी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत राष्ट्रवादीचं राज्यस्तरीय अधिवेशन बोलावून पक्षावरील वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय। या अधिवेशनाच्या माध्यमातून ते शरद पवारांना मात देण्याचाही प्रयत्न करतायत। यासंबंधीच्या वृत्तानुसार अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यात पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि मेळावा घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार कर्जत इथं 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी हे 2 दिवसीय अधिवेशन होईल। राज्यात सर्व आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांना या अधिवेशनाचं निमंत्रण पाठवण्यात आलंय। त्यानुसार हे सर्वजण या अधिवेशनाला हजर राहण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार या अधिवेशनाच्या माध्यमातून पक्षावरील आपलं वर्चस्व सिद्ध करून शरद पवारांना मात देण्याचा प्रयत्न करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आजची परिस्थितीनुसार देशाचे 2 तुकडे झाले असते असं मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं। परभणी येथे थायलंड येथील 6 फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तीचं वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यास उपस्थित राहून वडेट्टीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी ते बोलत होते। या संदर्भात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना याबाबत स्पष्टीकरण दिलं। देशात जात धर्मात भेद निर्माण करण्याचा तसंच विष पेरण्याचं काम सुरू आहे। मी ज्या कार्यक्रमात हे बोललो तो बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्हे तर तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या वितरणाचा कार्यक्रम होता। जर बौद्धांच्या मार्गाने चाललो तर आपण शांतता राखू शकू। जर त्यावेळी बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आजच्या परिस्थितीनुसार देशाचे 2 तुकडे झाले असते असं मी म्हणालो। भाषणामध्ये मी जो मुद्दा मांडला तो अनेक साहित्यिकांनी देखील मांडला होता। आजच्या परिस्थितीनुसार मी ते वक्तव्य केलंय। त्यावेळी असलेल्या परिस्थितीनुसार बाबासाहेबांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे तुकडे झाले असते असं माझं वक्तव्य होतं। मात्र माझं वक्तव्य आजच्या परिस्थितीनुसार होतं हे मी पुन्हा सांगतोय। त्यात चुकीचं काहीच नव्हतं, केवळ चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नका असंही त्यांनी स्पष्ट केलं। गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप 2023चा महामुकाबला झाला। या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचे दावे फोल ठरले आहेत। आता या सामन्यासाठी पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना आमंत्रण देण्यात आलं नसल्याने यावरून टीका होतीये।
उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून टीका केली आहे. इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं म्हणून कपिल देव यांना निमंत्रण दिलं नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. गुजरातमधील वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होते. असं असताना कपिल देव यांना मात्र मॅच पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. यावरून संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हा निशाणा साधला असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात खासदार संजय राऊत म्हणाले की वर्ल्ड कप भारतीय संघ हरल्याचं दुःख सर्वांनाच आहे. खेळात हार जीत होत असते, मात्र जो संघ सलग 10 सामने जिंकला तो कालचा सामना हरला. क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी शिरली आहे. त्या लॉबीनं वल्लभभाई स्टेडियमचं नाव बदललं आणि सामना तिथं घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते. वर्ल्ड कप आम्ही जिंकणार आहोत अशाच थाटात भाजप होता, मात्र निकालानंतरची जी व्यवस्था केली होती त्यावर पाणी फिरलं गेलं असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. रविवारी 19 नोव्हेंबर रोजी अज्ञात उडणारी वस्तू म्हणजे UFO दिसल्याच्या वृत्तामुळे इंफाळ विमानतळावर 3 तास गोंधळ उडाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार एअर ट्रॅफिक कंट्रोलनं ही माहिती दिली. एवढंच नाही तर इंफाळला येणारी 2 उड्डाणं कोलकात्याकडे वळवण्यात आली, तर तिघांच्या लँडिंगला उशीर झाला. इंफाळचे हवाई क्षेत्र आणि उड्डाण ऑपरेशन तातडीनं बंद करण्यात आल्याचंही वृत्तात म्हटलंय. त्यामुळे सुमारे 1000 प्रवाशांचे हाल झाले. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं इंफाळच्या हवाई क्षेत्राचं नियंत्रण हवाई दलाकडे सोपवलं. हवाई दलाच्या मंजुरीनंतरच इंफाळमध्ये व्यावसायिक उड्डाण ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि जमिनीवर उपस्थित असलेल्या लोकांनी दुपारी 2च्या सुमारास ड्रोन पाहिले. यानंतर एअर इंडियाच्या 2 आणि इंडिगोच्या एका फ्लाईटला लँड न करण्यास सांगण्यात आलं. त्याचवेळी इंफाळला येणारी 2 उड्डाणं वळवण्यात आली. इंफाळ विमानतळाचे संचालक चिमेम्पी केशिंग यांनी ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजारा दिलाय. सुरक्षेची परवानगी मिळाल्यावरच 3 विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली होती असंही ते म्हणाले. अल-शिफा रुग्णालयानंतर आता इस्रायली लष्करानं गाझामधील आणखी एका रुग्णालयाला रणगाड्यांसह घेरलंय. त्याचं नाव इंडोनेशिया हॉस्पिटल आहे. ते इंडोनेशियाच्या मदतीनं बांधलं गेलं. कतारी मीडिया हाऊस अल जजीरानं दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. काही डॉक्टर आणि रुग्णांचाही मृत्यू झालाय. इस्रायली रणगाड्यांनी कुवेतमधील एका शाळेवर हल्ला केल्याचीही माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर इस्रायलनं अल-शिफा हॉस्पिटलच्या खाली असलेल्या बोगद्याचं फुटेजही जारी केलंय. हा बोगदा 55 मीटर लांब असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक इस्रायली सैनिक बोगद्यात उतरताना दिसतोय. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार गुप्त गोळीबारासाठी बोगद्यात एक छिद्रही आहे. हमासचे सैनिक इथून हल्ले करत होते. हमासनं हा दावा फेटाळून लावलाय. अल-शिफा रुग्णालयाजवळ ज्या ओलीस ठेवलेल्या इस्रायली महिला सैनिकाचा मृतदेह सापडला होता ती इस्रायली बॉम्ब हल्ल्यात मारली गेल्याचं हमासनं म्हटलंय. त्याचवेळी इस्रायलनं बॉम्ब हल्ल्यात फक्त एक हमास सेनानी मारला गेला. महिला पोलीस किरकोळ जखमी झाली आणि नंतर हमासच्या सैनिकांनी तिची हत्या केली असं सांगून प्रत्युत्तर दिलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.